विचार केला दोन्ही संघाने आजचा दिवस नक्कीच आपल्या बॅटिंग आणि गोलंदाजीच्या जोरावर गाजवलाय. तेच संघ आता मात्र सेमीफायनलच्या सामन्यात उतरले एकमेकांच्या अगेन्स्ट. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना 3 षटकांचा राहील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल आणि यातून जो संघ जिंकेल ना तो थेट मेगा फायनलमध्ये नक्कीच प्रवेश मिळवेल आणि नक्कीच लढत करेल. बघा प्ले फायर सीसी कल्याण संघासमोर. तर बघा पंचाने देखील मैदानात त्वरित ताबा घ्यायचा आहे. 3 षटकांचा सामना नक्कीच असेल. आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानात नक्कीच रंगताना दिसतोय. तोच म्हणजे ओम साई विपक्ष मंगलमूर्ती. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आजच्या दिवसात दिसेल. दोन्ही संघाने नक्कीच आजचा दिवस आपला गाजवलाय. तर बघा पंचांना देखील विनंती आहे. पंचांना देखील मैदानाचा त्वरित ताबा घ्यायचा आहे. 3 षटकांचा सामना नक्कीच असेल. दुसरा सेमीफायनल मैदानात रंगताना दिसतोय. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. बघा पहिल्या सेमीफायनल नक्कीच बघितलं आपण पूर्णपणे डॅमिनेट केलं होतं तेच म्हणजे कला संघाला. पण आता मात्र नव्या उमेदीत आता मात्र नव्या उमेदीत उतरलाय. तोच म्हणजे मंगलमूर्ती आणि ओम साई गणेश संघ. बघा दोन्ही संघ डोंबोली रिजन मध्ये नक्कीच बिलॉंग करतात. दोन्ही संघ बऱ्याच वेळा आमने सामने खूप स्पर्धेत आपल्याला दिसलेत. पण आता मात्र ती कसर पार करावी लागेल. एक तर आर या एक तर पार. बघा कोणता संघ नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवेल आणि लढत करेल तेच म्हणजे कल्याण संघ. कल्याण रिजन मधील एक विभागातील एक संघ म्हणजेच प्ले फायर सीसी संघासमोर. आणि पहिलं षटक घेऊन प्राचारण केले तेच म्हणजे मंगलमूर्ती एक्सप्रेस म्हणजे ओळख आहे. तोच आलाय सचिन धुरी. पहिलाच चेंडू वेगवान चेंडू फेकला. पहिलाच चेंडू निर्जय चेंडू फेकला. बघा तर बघा सचिनसाठी एक सुवर्ण संधी असेल तर या षटकामध्ये नक्कीच 2 विकेट घेतल्या तर निशांत यांच्याकडे देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज लागू झाले तेच म्हणजेच सचिन धुरी यांना. आणि आता बघा आता नक्कीच धावांचा श्री गणेशा केला. बघा पहिला चेंडू नक्कीच निर्धाव टाकला. त्यानंतर मात्र हलका त्याने खेळण्याचा प्रयत्न धावाचा श्री गणेशा नक्कीच झालाय. आणि आता मात्र स्ट्रायकिंगला असेल महेश एक बायकर मॅन. सध्याच्याच हंगामात नक्कीच या खेळाडूने बाईक आपल्या नावावर केली आहे. मुंबई शहरात देखील खेळण्याचा इतका अनुभव आहे क्रिकेटचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा आता बघितलं तर फक्त सावधरित्या सुरुवात करत असताना बघा एक आर्यन सूर्यवंशी साहेबांना देखील कॅश प्राइज लावलाय. बघा जर हॅट्रिक संपन्न केली सचिन धुरी तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा आणि आता मात्र एक आगळा वेगळा शॉट पल्लू स्कूप नक्कीच केलाय आणि चौकार देखील मिळवले. बघा अनोखे शॉट. आपण सर्कल क्रिकेटचा जर विचार केल्यानंतर सर्कल क्रिकेटमध्ये नक्कीच अनोखे शॉट्स आपण खेळत असताना धावा संख्या झाल्या धावा एकूण 6 धावा झाल्यात. बघा 4 चेंडू आणि 6 धावा. बघा अकूट टप्प्यावर नक्कीच गोलंदाजी करतोय गोलंदाज पण तरी देखील आगळे वेगळे शॉट खेळण्याचा प्रयत्न ओमकार पाटण्यांचा आणि देखील चौकार नक्कीच मिळून गेले. बघा 5वा चेंडू गुण हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मारण्यापर्यंत डायरेक्ट हिटची संधी. बघा आता मात्र काय थोडीशी घाई नक्कीच झाली अनिकेतच्या मार्फत. आणि सिंगल सर्व्हचे बघा हरकत नाहीये क्रिकेट आहे. सिंगल सर्व्हचे एक धाव नक्कीच मिळाली आणि पहिलं षटकाचं विचार केला P1 षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकातील एक चेंडू शेष आहे फक्त. आणि धावसंख्या विचार केला तर फक्त 7 धावा करचा. बघा काय गोलंदाजी केली. बघा कुठल्याही प्रकारचा एक चौकार सोडला ना तर मोठी धावसंख्या अजूनपर्यंत दिली नाहीये. तेच म्हणजे गोलंदाज सचिनने. आता मात्र स्ट्राईक केला नसेल महेश. आणि आता मात्र शेवट नक्कीच गोड केले. बघा आताच मी सांगितलं की कुठल्या प्रकारचा मोठा फटका एक चौकार सोडला मारला नव्हता मात्र शेवटच्या चेंडूवर नक्कीच चौकार मारला आणि चौकाराने गोड केले षटक आणि षटक देखील संपलं. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 प्रकार झाली बिनगडी बाद 11 धावा. तर बघा मंगलमूर्ती
आपण देखील त्वरित सामना चालू करत आहे. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. अजून देखील आपला एक मेगा फायनल नक्कीच या स्पर्धेची खेळवायची एक संघ नक्कीच आपल्याला मिळाला आहे. अजून एका संघाची नक्कीच या सामन्यातून आपल्याला समजेल की कोणता संघ थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळेल आणि लढत करेल तीच म्हणजे प्ले फायर CC कल्याण संघासमोर. मग आता मात्र नवीन गोलंदाज प्राचारण केलंय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईराज स्ट्राईक एंडला असेल. बाळाचा जर विचार केला तर वैयक्तिक बाळा आपल्या संघासाठी 6 धावांवर खेळतोय आणि तेवढाच बराबरीची साथ देतो तो म्हणजे महेशचा विचार केला महेश देखील 5 धावांवर खेळतोय बघा. पहिला चेंडू घेऊन ओमकारसाठी साईराजांचा पहिला चेंडू नक्कीच रिव्हर्सचा पवित्रा नक्कीच घेतला होता, पण मात्र चेंडू शरीराला आदळलाय आणि लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एक धाव खर्च केली आहे गोलंदाज साईने. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल एक संघाचा अष्टपैलू खेळाडू एक बायकर मॅन महेश शिंदे, मॅन फ्रॉम पुढील चेंडू बघा. हा चेंडू देखील रिव्हर्सचा पवित्रा आणि निर्धाव चेंडू आहे का? नक्कीच निर्धाव चेंडू आहे बघा. बघा पहिलेच चेंडू टाकताच शनी नक्कीच रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि थेट चेंडू गेलाय मनोजच्या हातात आणि आलाय निर्धाव चेंडू. बघा प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच टाळ्या वाजवल्या जात आहेत. त्याच म्हणजे मंगलमूर्ती समर्थक आणि तेवढ्याच चौकाराला देखील टाळ्या वाजवताना दिसतात, तोच म्हणजे ओम साई गणेश संघ. बघा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या हा प्रकार एकूण 12 धावा झाल्या बघा. दुसरं षटक मैदानात मार्ग असते. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्ट्राईक केला असेल महेश शिंदे आणि गोलंदाजी मार्कवर साईराज मंगलमूर्ती संघाचे कष्टपेलू खेळाडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र मैदानात काय करते झालीये चूक भाऊकडनं आणि प्रशांत यांच्याकडनं देखील बॅकअप मिळाला नाहीये आणि आलाय चौकार. नक्कीच एक चौकार मिळाला. चौकाराच्या साहाय्याने धावफलक येत होतो वाढ. धावफलक देखील अपडेट झाले बघा. धावफलकार धावा झाल्यात त्यात म्हणजे 16 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. दुसरं षटक मैदानात मार्ग असतंय बघा. 2 चेंडू नक्कीच अकूट टप्प्यावर टाकले होते गोलंदाजाने, पण आता मात्र नशिबाची साथ नक्कीच मिळाली आहे. तीच म्हणजे महेशला. हा चेंडू देखील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बघा. पंचांचा निर्णय बघा. पंचांनी दुनिया संबंध केला. पंचांनी अबंतर चेंडू नक्कीच दंडित केले बघा गोलंदाज साईराजला. बघा इथून एक्स्ट्राच्या धावा देखील चालून चालणार नाही, कारण की समोरच्या संघाचा विचार केला तर समोरच्या संघाची गोलंदाजी देखील तेवढीच महत्त्वावर आहे. त्या संघात देखील चांगले खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. पुढे खेळण्याचा प्रयत्न कव्हर सीझन मध्ये बघा वारंवार हे शॉट आपल्याला खेळताना दिसतील. ट्रेडमार्क शॉट जो बोलतो ना आपण, तो ट्रेडमार्क शॉट नक्कीच मारलाय आणि आलाय चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलक वाढ. धावसंख्या झाली 21 धावा झाल्यात बघा. आणि विचार केला तर आतापर्यंत कुठलीही कोणत्याही गोलंदाजांनी जोडी ब्रेक करण्याचं काम बघा. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 3 आणि बघा एकाच इनिंग मध्ये 3 चौकार नक्कीच मारलेत. आणि आता मात्र चौकारांची हॅट्रिक नक्कीच कंप्लीट केली बघा महेशनी. आणि धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या धावफलकावर एकूण 25 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडू बाकी गोलंदाजी मार्कवर साईराज. चौकारांची हॅट्रिक नक्कीच कंप्लीट झाली आहे. सेमीफायनलचा सामना सेमीफायनल नंबर 2 चालू आहे मैदानात. कट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र काय घडतंय. शेवटचे 4 चेंडू ना नक्कीच गोलंदाजाच्या नाही तर फलंदाजाच्या नावावर झालेत. धावसंख्येचा धावफलक 29 धावा झाल्यात बघा. बघा शेवटच्या 4 चेंडूवर नक्कीच 4 चौकार नक्कीच मारलेत. बघा नक्कीच खरपूच समाचार घेतला गेला इथे गोलंदाजी साईचा जर विचार केला तर साईने आपल्या षटकामध्ये धावा खर्च केला. एकूण टोटल जर विचार केला तर स्कोरर देखील टोटल काउंट करतायत बघा. विचार केला तर 19 धावा खर्च केल्यात बघा. खूपच महागडं षटक. आता मात्र नक्कीच कमबॅक करून द्यावं लागेल. तेच म्हणजे गोलंदाज मनोज. एक फिरकी अस्त्र नक्कीच बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव घेऊन नक्कीच मैदानात उतरलेला हा फलंदाज आणि तेवढाच चांगला गोलंदाज असेल गोलंदाजी एंडवर, तोच म्हणजे मनोज. स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे. पहिलाच चेंडूवर नक्कीच पंचांकडे देखील अपील केली जाते. रनआउटची संधी पुन्हा एकदा. तेवढंच चांगला बॅकअप
आणि पंचाने देखील त्वरित डिसिजन दिला बघा. पंचाने त्वरित नकार दिलाय आणि सिंगल सर्वच एक धावना नक्कीच कंप्लीट झाली बघा. आता मात्र स्ट्राईकवर असेल महेश. महेशचा विचार करता मागच्याच षटकामध्ये 4 चेंडू 4 चौकार नक्कीच मारलेत. चौकारांची हॅट्रिक देखील कंप्लीट केली. आता मात्र नक्कीच आणि मात्र जर विचार केला तर बघा सेमीफायनलचा सामना नक्कीच मैदानात राहतो. मात्र थोडंसं बॅकफुटला टाकलंय तेच म्हणजे मंगलमूर्ती संघाला. 32 धावा आतापर्यंत झालेत. एक चेंडू झालाय. 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मनोज पुन्हा एकदा रवी पवित्र स्विच नक्कीच झालाय फलंदाज आणि आलाय चौकार. आता मात्र बघा गोलंदाजाबरोबर पूर्णपणे खेळण्याचं काम करतोय तोच म्हणजे ओमकार पाटणे. आता मात्र पूर्णपणे कामाला लावलंय सर्व खेळाडूंना बघा. कुठल्या साईडला कधी कोणता शॉट सिलेक्शन करताय हे देखील आता मात्र गोलंदाज देखील समजताना प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रहार करतोय तोच म्हणजे फलंदाज ओमकार पाटणे असो किंवा महेश शिंदे असो. धावसंख्या धाव प्रकार 36 धावा दिलेत बघा. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. सेमीफायनलचा सामना नक्कीच रंगलाय मैदानात. एक सेमीफायनल संपन्न झाली. आता मात्र सेमीफायनल नंबर 2 मैदानात चालू आहे. स्ट्रायकिंगला असेल ओमकार. गोलंदाजी मार्कवर मनोज. पुढील चेंडू घेऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह टू विकेट आणि आलाय चौकार बघा. जो सेफ शॉट आपण जो म्हणतो ना तो सेफ शॉट नक्कीच मारलाय फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा ओमकार देखील आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बघा. 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मारले. आता मात्र पुन्हा एकदा संधी असेल की चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का फलंदाज ओमकार. आणि आता मात्र संधी नक्कीच गमावली आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण झालेत बघा. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा देखील वाचवल्या तर साईने. जर विचार करताना आतापर्यंत 40 धावा बघा. धावसंख्येवर 41 धावा लागल्यात बघा. क्षमासावी 41 धावा लागल्यात आणि हा चेंडू सोडून दिलाय पंचांकडे देखील तेवढंच बघा. पंचाने देखील वारंवार वर्किंग ठेवण्याचं काम गोलंदाज करतायत. हा चेंडू देखील पंचाने वाईट चेंडू घोषित केला बघा. नक्कीच वॉर्मअप करत असताना पंच देखील प्रत्येक चेंडूवर. आणि आता मात्र कव्हर सीझन मध्ये आलाय चौकार. तू डाल डाल में पात पात बघा. प्रत्येक चेंडूवर मोठा फळार. धावसंख्या झाली आतापर्यंत 46 धावा झाल्यात बघा. आणि चेंडूंचा जर विचार केला तर चेंडू आतापर्यंत झाले तेच म्हणजे बघा शेवटचा चेंडू आहे. नक्कीच शेवटच्या चेंडूचा चौकार आला तर नक्कीच सांघिक अर्धशतक कंप्लीट होईल तेच म्हणजे. आणि आलाय चौकार नक्कीच आलाय. सांघिक अर्धशतक देखील कंप्लीट झालं बघा. धावसंख्या धावा लागल्यात 50 आणि 51 धावांचं एक मोठं आव्हान भलं मोठं आव्हान ठेवलंय तेच म्हणजे मंगलमूर्ती संघासमोर. येणारी चेंडू 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तर म्हणजे 51 धावसंख्येचं. आणि बघा महेशने देखील या स्पर्धेत रेकॉर्ड केलाय बघा. एकाच इनिंग मध्ये 6 चौकार मारण्याचा एक विक्रम ची नोंद केली या स्पर्धेमध्ये. म्हणजे मोरिया चषक 20-25 पर्व चौथ्यामध्ये 4 चौकार नक्कीच मारले. पूर्णपणे बॅकफुटला टाकले. पूर्णपणे प्रति हल्ला चढवला होता पहिल्याच चेंडू बसून महेशने. आणि आता मात्र पहिलं सत्र नक्कीच संपले. पहिल्या सत्राचा विचार करता पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपकर झाले एकूण 50 धावा आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 51 धावसंख्येचं एक मोठं आव्हान ठेवलंय तेच म्हणजे मंगलमूर्ती संघासमोर. आघाडीची जोडी देखील मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला असेल साईराज. नॉन स्ट्राईक एंडला प्रणव उर्फ भाऊ. बघा मैदानात एक देखील सत्कार होत असताना निशांत साठले साहेबांचा सत्कार सूरज मापदे साहेब करतील. आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील यायचंय आणि एक सत्कार देखील संपन्न करायचा बघा मैदानात. आणि खेळायला देखील दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते मैदानात. आणि बघा ज्यांच्याकडे ज्यांच्याच मार्फत आपल्याला जे आपण सकाळपासून एक प्रोटीन म्हणून बनानाच देतोय ते आपल्याला ह्यांच्याच मार्फत लागले तरी त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. त्यांनी एक मदत
आपल्या चस्कासाठी केलं त्यांचा तरी मनपूर्वक आभार. आणि वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिल्या षटकातून गोलंदाजी मार्कवर अमित आला. स्ट्राईक एंडला असेल साई, नॉन स्ट्राईक एंडला भाऊ. पहिल्याच चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज अमित. बघा साई देखील सांगतो तुम्ही मारलात तर आम्ही देखील मारू, आम्ही देखील नक्कीच ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूपर्यंत देखील करू. आणि तीच सुरुवात मिळून दिली. पहिल्याच चेंडूवर चौकारने आगास केलाय फलंदाज साईने. आणि आता मात्र बघा पहिल्याच चेंडूवर प्रति हल्ला चढवलाय तोच म्हणजे फलंदाज साईने. बघा आता मात्र पहिल्याच चेंडूपासून फिल्डिंग चेंज. बघा क्षेत्ररक्षण चेंज करण्याचा प्रयत्न चालू आहे. पहिल्याच चेंडूवर नक्कीच मोठा फटका आलाय. ज्या चौकाराची गरज होती ना तो पहिल्याच चेंडू नक्कीच मारलाय फलंदाज साईने. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अमित, एक संघाचा अनुभवी गोलंदाज जो सातत्याने पॉवर प्लेचा षटक टाकण्यासाठी ओळखला जातो तोच गोलंदाजी मार्कवर अमित. आणि ह्या चेंडूवर देखील स्वीपचा फटका, ह्या चेंडूवर देखील स्वीपचा फटका. तू डाल डाल मे पाच पाच. बघा दोन चेंडू दोन चौकार नक्कीच मारले. आता मात्र प्रति हल्ला जिथपर्यंत बघा आपण साई जिथपर्यंत मैदानात असेल ना हे शॉट आपल्याला प्रत्येक चेंडू नक्कीच पाहायला मिळतील. प्रेक्षक देखील आनंद घेतात. आता मात्र प्रत्येक चौकारावर नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात प्रेक्षकांच्या मार्फत. तेवढाच सामना देखील एन्जॉय करतात म्हणजे मंगलमूर्ती संघाचे समर्थक. त्यात मात्र साईला देखील संधी आहे. बघा साई देखील चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का आजच्या दिवसातील ते देखील बघायचं आहे. एक मोठं लक्ष पार पाडायचं. 51 धावाची सुरुवात चांगली मिळाली आहे. दोन चेंडू दोन चौकार नक्कीच मारलेत फलंदाज साईने. आणि मात्र स्ट्राईक केला असेल साई, गोलंदाजी मार्कवर अमित. हा चेंडू आता मात्र जास्तच उसळी घेतली आणि बघा आता साई देखील नाराज आहे. बघा नक्कीच अजून एक मोठा फटका मारण्याचे प्रयत्न होता. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावा. बघा दोन चेंडू दोन चौकार नक्कीच मारले. आणि आता मात्र कमबॅक केले गोलंदाज अमितने. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. आणि आता मात्र हा देखील आलाय चौकार. बघा आता मात्र अमित देखील थोडासा टेन्शन मध्ये दिसतोय. बघा थोडासा नाराज आहे आपल्या गोलंदाजीवर. विचार केला तर एक निर्धाव चेंडू त्यानंतर देखील चौकार आलाय बघा चौथ्या चेंडूवर. बघा नक्कीच एक चेंडू अमितच्या नावावर राहिला होता. त्यानंतर मात्र त्वरित कमबॅक केलंय बघा. साई देखील सांगतो की मी आता मात्र कुठलाही गोलंदाजाला सोडणार नाही. बघा प्रत्येक चेंडूवर प्रत्येक बॉल पासून प्रति हल्ला चढवणार आहे. आणि तेच प्रात्यक्षिक दाखवत असताना ऑन फील्ड मध्ये फलंदाज साई. बघा विचार केला तर दोन चेंडू दोन चौकार नक्कीच आले. त्यानंतर कमबॅक केलं होतं अमितने. एक निर्धाव चेंडू टाकला होता. नंतर त्यानंतर प्रतिउत्तर परत दिले. चौथ्या चेंडूवर आलाय चौकार. धावसंख्येत आफ्रिकेत एकूण 12 धावा झालेत. बघा 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. P1चं षटक मैदानात चालू आहे. हा चेंडू देखील आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण झाले ओमच्या मार्फत. पूर्णपणे स्ट्रेच केलं होतं बघा. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल P1च्या षटकातील. धावसंख्या आफ्रिकेत एकूण 13 धावा झालेत. बघा शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र स्ट्रायकरला असेल भाऊ जो पहिलाच चेंडू फेस करेल गोलंदाज अमितचा. बघा पंचांनी नो चेंडू घोषित केला होता पण आता मात्र चुकी झाली आहे फलंदाजाकडून आणि बॉल देखील काउंट केला जाईल आणि षटक देखील संपले. बघा पण नक्कीच नोचा 1 रन काउंट केला जाईल आणि षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक 1 गडी बाद 14 धावा. चौदा धावा. तर बघा ओम साई त्वरित चालू करायचं आहे.
आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार पाटणे, स्ट्राईक एंडला असेल साई. बघा साईचा विचार करतो 3 चौकार नक्कीच मारले तर 13 धावांवर खेळतोय, वैयक्तिक 13 धावा ज्यांनी मारले तोच फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार पाटणे, एक संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्यांनी मुंबई नगरी देखील गाजवली आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर, तोच आता मात्र डोंबिवली नगरात नक्कीच खेळताना दिसतोय, आपल्या संघाला नक्कीच बॅक करताना दिसतोय. पहिला चेंडू घेऊन साईसाठी ओमकारचा पहिल्याच चेंडूवर नक्कीच सफल झाला होता, पण चेंडू थेट पायाला जाऊन आदळलाय आणि सिंगल सर्व्हची एक धाव नक्कीच मिळेल लेगबाच्या स्वरूपात. आणि आता मात्र एलिव्हेशन मिळाले आणि पहिल्याच चेंडूवर धक्का लागलाय, नक्कीच गोल्डन डकचा शिकार झालाय, तोच म्हणजे फलंदाज साई. बघा खातं देखील ओपन न करता शून्यावर बादच झालाय साईराज. बघा 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 15 धावा नक्कीच स्कोरबोर्डवर लागले आहेत. बघा सायलेंट पूर्णपणे शांत क्रिकेट. पंचांकडे अपील, पंचांनी देखील फलंदाज बाद केलाय. आता मात्र बघा नुसतं एक नॉर्मल क्रिकेट म्हणजे बघतात ना, औपचारिकता राहिली आहे या सामन्यामध्ये. आणि आता मात्र नवीन फलंदाज अनिकेत आलाय. बघा पूर्णपणे संघर्ष करताना एक एक धावांचा आता मात्र संघर्ष करावा लागतोय, तोच म्हणजे मंगलमूर्ती संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय. तर विचार करता एक मोठं आव्हान म्हणजेच 18 चेंडूमध्ये 50 धावा नक्कीच कंप्लीट करायच्या होता, पण आता मात्र ते आव्हान खूप मोठं झालंय. एक मोठी बॉल उभी केली होती, पण ती बॉल आता मात्र तोडण्यात वाईट चेंडू बघा, वाईट चेंडू आहे बघा. आता मात्र ती बॉल तोडू शकत तर नाहीयेत मंगलमूर्ती संघाचे फलंदाज. पहिल्याच सामन्यामध्ये नक्कीच विचार करता पहिल्या षटकामध्ये नक्कीच 3 चेंडूवर 3 चौकार नक्कीच मारण्याचा प्रयत्न झाला होता. आणि आता मात्र पंचाने वाईट चेंडू घोषित केले बघा. आणि हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे. आणि आता मात्र फलंदाज बघा बाद झाला बघा. तर बघा शेवटचा चेंडू बाकी असेल दुसऱ्या षटकात, आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा झाल्यात बघा. 17 धावा झाल्या, क्षमा असावी, 17 धावा झाल्यात. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर नक्कीच चौकार आलाय. आणि आता मात्र थोडासा उशीर झालाय बघा. 2 षटकांच्या समोर धावसंख्येचा फरक असेल, 21 धावा झाल्यात बघा. आणि आता मात्र शेवटचा गोलंदाज बघा पूर्णपणे सामना खिशात घातलाय, तोच म्हणजे ओम साई गणेश संघाने बघा 51 धावाचा पाठलाग नक्कीच करायचा होता, पण आता मात्र कुठेतरी कमी पडलाय, तोच म्हणजे मंगलमूर्ती संघ. बघा सुरुवात चांगली मिळवून दिली होती साईने, पण आता मात्र कमबॅक करता आलं नाहीये. प्रत्येक चेंडू नक्कीच मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद झालेत. आता बघा आता मात्र नक्कीच सोडून दिलंय, पंचाने वाईट चेंडू घोषित केले बघा. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत झाली आहे 12 धावसंख्या, धावफलक एकूण 22 धावा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र आलाय चौकार. बघा आता मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत तर नक्कीच स्कोरबोर्ड घेऊन जाण्याचा प्रयत्न साईचा असेल, पण आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकललाय, पूर्णपणे
नांगी टाकली आहे 30 म्हणजे मंगल मृत्यू संघाने. आता बघा आता मात्र कुठलीही चूक करताना दिसत नाहीत बघा ओम साई संघ. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्येत आपल्याकडे एकूण 27 धावा झाल्यात बघा. 3 चेंडू झालेत उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र नक्कीच मेगा फायनल मध्ये थाटात प्रवेश मिळवण्याचं काम करतायत तेच म्हणजे ओम साई गणेश संघ. बघा आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या हा चेंडू देखील वाईट चेंडू बघा. 29 धावा झाल्यात नक्कीच. स्वीपचा फटका नक्कीच मारलाय आणि स्वीपच्या फटक्याचे देखील 4 रन नक्कीच मिळून जातील. पण बघा फार उशीर झाला बघा. पूर्णपणे विचारला केला ना तर थोडस स्लो क्रिकेट नक्कीच मैदानात आपल्याला दिसलं. पहिल्या षटकामध्ये नक्कीच प्रतिहल्ला चढवला होता पण मात्र थोडस उशीर नक्कीच झालंय मंगलमूर्ती संघाचं. आणि आता मात्र फक्त औपचारिकता तर म्हटली तर चालणार नाही. फक्त शेवटचे चेंडू बाकी आहे बघा. आणि आता मात्र सामना संपलाय आणि थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय तोच म्हणजे ओम साई संघ. तर माझी विनंती असेल बघा ओम साई संघ आणि प्ले फायर सीसी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी यायचे बघा. प्ले फायर संघाचे कॅप्टन्स आणि ओम साई त्वरित यायचे टॉस साठी. आणि माझी विनंती असेल बघा वीरेंद्र साहेबांना आपण विनंती करतो की आपल्या हस्ते आपण मेगा फायनलचा टॉस नक्की संपन्न करायचं आहे. आणि मी कॉम्बॉक्स मध्ये पुरताच थांबतो. कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय मनीष सर. आपण कुठे असेल तर त्वरित कॉम्बॉक्स जवळ यायचं बघा मनीष सर. आणि टॉस देखील झालाय आणि टॉस संपन्न झालाय आणि टॉस विन झालाय बघा. टॉस कोण जिंकलाय? ओम साई संघ टॉस झालाय विन. आणि महेश आपण थांबायचं बघा. महेश आपण यायचंय. आपणच ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि वैयक्तिक 24 धावा आपल्या संघासाठी केल्या बघा. चौकारांची हॅट्रिक देखील याच फलंदाजाने केली आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि आता मात्र वीरेंद्र बघा वीरेंद्र साहेबांनी देखील नाणेफेकी संपन्न केल्याने त्यांचा देखील